नमामि धम्मं नमामि संघं नमामि। कितना वेळ झालं झोपेशे? आज बुद्ध पौर्णिमा, आपल्याला तयारी करणी आहे, उठ लवकर। अरे मम्मी काय करी राहिली तू? सकाळी सकाळी पांढरी साडी घाली सण। अगं येडी, आज बुद्ध पौर्णिमा शे ना, अशी का करू राहिली? म्हणून तर आईने पांढरी साडी घाली शे। जाय हातपाय धुवून घे, आपल्याला आवर नाही। आई काय बनाय राहिली? खीर बनाय राहिली। काय तेच तेच दरवर्षी बनवतास? खीर नाही आई, मायाची। ते दरवर्षी का बरंच खीर बनवतेस? चाल मी तुला बशीतून सांग। चल सांग आजी आता। गौतम बुद्ध तपस्या करी सण थकी गायता, त्याला उठानी ताकद नाही होती। सुजाता नावनी पोर होनी, तिनं खीर बनायाने त्याला खीर खावाडी, तेव्हा त्याला ताकद होनी। म्हणून आपण बुद्ध पौर्णिमानी खीर बनायचं सगळ्यासले वाटतच। अच्छा असं शे का? असंच आहे। पोरी स्वतःना जीवर दिवा जयस, ते उजीड सगळ्यासले दिकस, सगळ्यासले उजाय देस। पण तुला सगळं जाणी लेवाना असेल तर तुम्ही मायले सांग की आपण पागोडाले जाऊ, मग त्याचे तुला सगळी माहिती भेटी जाईल। चालेल ना आजी, मी मन मायले सांगास आपण सर्व पागडीला जाऊ। आता 1 वाजता मग आपण बघू शकतो। हॅलो हॅलो, अरे बाळा शिंदे काका बोलतो, चांगली माहिती मासे का? नाही काका, माय बाहेर जायचे, बोला ना काय झालं? अरे बाळा गेले दारू कशी कंपनीला लगेच शिकवल्या आठवड्याला। अरे वा, लगीन? तुम्हाला सगळ्यांनी यावंच लागेल। बरं बरं ठीक आहे। तुला माहिती धर्मावली तर सांगतो तुम्ही। हो ठीक आहे। कुठे ते लगीन काका? आणि उल्हासनगर हे पुन्हा 12 वाजता। हो बरं ठीक आहे काका, मायुनी तर सांगतो ते काय। आठवणीने सांगू। हो हो। दीदीने लगीन शे, मी तर खूप खुश आहे, आपण लग्नाला जाऊ। नाही, आपण या लग्नाला नाही जायचं। का? नाही, माहित नाही का तुला काय झालं होतं? तूच म्हणस ना, झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्यावं लागतं। मग त्यांनी एवढं फोन करून बोलवलं, वाईट वाटेल त्यांना बी। तुला जाणं आहे, तू जाय, मी येणार नाही। ठीक आहे, मी ना जाय, तुला जाणं आहे, तू जाय। मम्मी मी बोलो मी थकी गई हूँ। थकी गई तू? खूप थकी गई आहे। कोणी का तू? हो मम्मी, मला पाणी दे ना। दीदी तू रसिका दीदी नगरने काही चिमट्याना फोटो दाव। हा दाखवस फोटो व्हिडिओज दाखव। दाखवस। मला विदा कडवर मला बी दाखड, सरक बेटा। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती। जग जिंकणी झाले माझे मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर
पाहिले चित्र गौतमाचे तो दिवसान कथन केले ते चरित्र गौतमाचे. नवरीनं सफेद कलर कावर घालेले म्हणून टीव्ही मध्ये कळत लाल लाल रंग घालेला होता. आपला मा सफेद रंग म्हणजे शुभ आहे, पवित्रता आहे आणि पवित्र काम करायसाठी सफेद रंग चांगला राहतो. म्हणून आपला मा ही सफेद साडी नेसतं. ते आता काय वाचतं ते गौतम बुद्धांनी आणि बाबासाहेब आंबेडकरनी मूर्तिकावर ठेवले. ते आपला मा गौतम बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी वंदना लिहिणं पडत, तेव्हा आपला शुभ काम पुरवस. आजी आता 7 फेऱ्या घेतील ना? नाही बेटा, आपला मग फक्त वंदनाच चालच. आपला मग 7 फेरा नाही, आपली नुसती वंदनाच पाहिजे. आलुशे आई गौतम बुद्धाला शरण जाई राहणार, त्या गौतम बुद्धांना आशीर्वाद लिहि राहणार, ते शुभ काम कर राहणार ते आता लास्टनं. चल आरू मला बिला एक काम शे अभ्यास करून घेतो ना. चल बाई, मी जराशी बाहेर फिरी. आरू काय करू राहिली तू आडे? आरू काय झालं? का बरं रडू राहिली तू? आरू काय झालं? आरू का बरं रडू राहिली? यार मला नाही बोलणार. काय झालं? कशाला रडतेस आरू? तिकडे मला नाही बोल. इकडे बघ, इकडे बघ. काय झालं? काय झालं आरू? का बरं रडू राहिली तू? कोण काय बोललं तुला? सगळं मला शाळेमध्ये बोलतात पण नाही आणि बाजू पण नाही बसतात आणि आपण खरं जातो देत का? नाही, आपण अशुत नाहीये. तू रडू नको. तुला माहितीच आहे का, एवढं सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण झेललं होतं, पण त्यांनी या सर्व गोष्टीवर मात करून आपल्या सर्वांसाठी आपल्या समाजाला हक्क देऊन दिला त्यांनी. आणि तुला माहितीये त्या टायमाला ना आपले लोकांना दलित समाज म्हणून असे म्हणायचे, पण त्यावेळी काय झालं की आपल्याला असे गळ्यामध्ये मटके ते द्यायचे आणि आपल्या पाठीला झाडू लावायचे की आपण बोललो तरी आपला थुंक असं खाली नाही पडला पाहिजे आणि चाललो तर आपल्या पायाचे ठसे नाही उमटले पाहिजे. एवढ्या सर्व गोष्टी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी मात करून आपल्याला समान हक्क दिला. चल तू आडे रडू नको, मम्मी आपल्याला बोलवते. चल का बरं कुठे होता तेवढा टाइम? काय नाही गप्पा मारा. काय तेच रोज शेवणी भाजी बनवतात. तुम्हाला राज्यमा चांगलं आहे, शेवणी भाजी भेटवायला खावाले. आमना राज्यमाचं कांदा भाकर खात होतं. बाबासाहेबांना कांदा भाकर खायचं, आम्ही कांदा भाकरी खात. बाबासाहेबांना आंदोलनमा कांदा भाकर खावायला सवय पडे जायची म्हणजे. आता आपलं गौतम बुद्धाने शेतकऱ्यांना कांदा भाकरच खावायला पसंत. आडे लोक मन शांती करण्यासाठी येत. बुद्धांनी आपल्याला दया, क्षमा आणि प्रेम शिकायला. असं आहे का?
इथे बसून. फोटो काढ. आणि तुला माहितीच आहे का गौतम बुद्ध हा राजाचा पुत्र होता तरीही त्याला घर सोडून दिलं होतं. का बरं? ते कारू कसं झालं ना, गौतम बुद्धाने आजारी माणूस, संन्यासी आणि मृत्यूदेह हे सर्व पाहिलं होतं. तर ते बघून त्यासले वाटलं की जीवनाचं खरं सत्य काय हे शोधायला त्यांनी त्यांचं घर सोडून. असं आहे का? मग किती एवढं मोठं काय बांधी केलंय? जमिनीपासून आकाशापर्यंत आपली मनाची शांती वाढली पाहिजे यासाठी हे एवढं उंच मांडलं. अरे किती मोठी मूर्ती शे. चल आपण एखादी फोटो काढू. हा चल. काढू बरं. एक मिनिट, एक्सक्यूज मी, आमचा फोटो काढता काय? चला आरू, आता लय उशीर झाला, घरी जाऊ. मग काय खाऊन घेऊ, मला भूक लागली. कसं वाटलं आरू? चांगली भारीच आहे ना? हा.